नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे मजेत असालच, मजेत नसला तरी मजेत राहायला शिका. मी एका स्वप्न पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आणि मित्रांनो, सकाळी आम्ही उडपी मधल्या फेमस असल्या कृष्णा टेम्पलला भेट दिलेली आहे आणि आता आम्ही चाललेलो आहोत मलपे बीच. आणि इथे साई बघा मला बोलवण्यासाठी आलेला आहे. आणि मित्रांनो, आता आम्ही जाणार आहोत मलपे बीचला. आता संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत. तर इकडे आम्ही रिक्षा बोलवलेली आहे, ती आलेली आहे. तर चला फटाफट जाऊया आणि मलपे बीचला भेट देऊया. परत एकदा मित्रांनो, आम्ही चाललेलो आहोत रिक्षामध्ये आणि बसलेले बघ कशा आहोत. मी बसलेली आहे साईच्या पप्पाच्या मांडीवरती. इकडे मम्मी, रूपा, साई. At 29 and I find myself wondering what did happen to the last 10. I ran away with my life, fast forward, never turn back again. It's kind of funny that the आणि मित्रांनो, फायनली आपण पोहोचलेलो आहोत मलपे बीचला. माझ्या मागे बीच आहे, तर चला पटापट जाऊया आणि बीच फिरूया. साई बघा मित्रांनो पोहण्यासाठी गेला. साईच्या दादीने दिली परवानगी. बघा दादी पण गेली साईची. तर मित्रांनो, गर्दी बघा, खूप सारी गर्दी आहे. आणि इकडे आल्यानंतर तुम्ही बोटिंग पण चालू आहे, बोटिंग करू शकता. इकडे पॅराराइड आहे समोर चालू आहे. इकडे पण समोर आहे, ते पण तुम्ही करू शकता. आणि चला आता आपण पुढे जाऊया. पुढे दाखवते तुम्हाला अजून इकडे येऊन तुम्ही काय काय एन्जॉय करू शकता. बोटिंग बघा, मस्त लोक बोटिंग करतात आणि खूप सारे लोक पोहत आहेत. आणि इकडे आमची रूपा. मित्रांनो, आता आपण पोहोचलेलो आहोत फ्लोटिंग ब्रिजच्या समोरच. आणि इकडे तुम्हाला फ्लोटिंग ब्रिज वरती जाण्यासाठी आणि एन्जॉय करण्यासाठी तिकीट आहे 150 रुपीज. आणि खूप सारे लोक बघा, मस्त जशा समुद्राच्या मित्रांनो लाटा येत आहेत ना, तसं तो ब्रिज वर खाली हालतो. आणि खूप सारे लोक गेलेले आहेत, एन्जॉय करत आहेत. त्यासाठी आपल्याला जॅकेट पण देणार घालण्यासाठी, कारण ज्या समुद्राच्या लाटा आहेत त्या सगळ्या आपल्या अंगावरती उडतात. पहा, खूप सुंदर मित्रांनो. आणि खूप मित्रांनो समोर बघा कसे उंट बसलेत. तर मित्रांनो, तुम्ही इकडे आल्यानंतर शॉपिंग पण करू शकता. आणि पाठीमागे बघा, खरं सांगू मित्रांनो तुम्हाला, इकडे आल्यानंतर मला ना गोवाची आठवण आलेली आहे की गोवामध्ये आम्ही बीच वरती जाऊन किती एन्जॉय केलेला आणि अशी शॉपिंग केलेली. सेम गोवा सारखेच कपडे आहेत बघा. सो फ्रेंड्स, आता आम्ही बीचच्या साईडनी रोडनी चालत आहोत. आणि खाण्यासाठी आम्ही घेतलेली आहे नल्ली बचपन की याद. आणि आता आम्ही समोर चाललेलो आहोत. समोर बीचच आहे, पण तिकडे आम्ही जातो. तिकडचा थोडासा आपण नजारा बघूया. मित्रांनो, चालता चालता आम्ही पोहोचले आहोत मलपे बीचच्या डाव्या साईडला असणाऱ्या सी वॉकच्या. इकडे सी वॉक वरती आल्यानंतर तुम्हाला इकडे सुंदर असं गार्डन पाहायला मिळेल. आणि इकडे गार्डन मध्ये लहान मुलांसाठी खेळण्यासाठी खूप काही आहे, तर लहान मुलं मस्त खेळतील. आणि इकडे तुम्ही आल्यानंतर सी वॉक करू शकता. मित्रांनो, इकडे आल्यानंतर तुम्ही बंजी जंपिंग करू शकता. आणि ते केल्यानंतर इकडचा जो परिसर आहे तो पाहण्यासारखा आहे. कारण आम्ही जेव्हा आलो तेव्हा आम्हाला थोडी रात्रच झाली,
त्याच्यामुळे आम्हाला जास्त काही पाहता नाही आली. सो तुम्ही आलात तर लवकर इकडे या आणि ह्या निसर्गाची मजा नक्की घ्या. फायनली मित्रांनो, जसे आपण रिक्षातून 5 जण गेलो होतो तसेच आपण रिटर्न आलेलो आहोत आणि आता आम्ही इकडे घरी पोहोचलेलो आहोत. घरी आतमध्ये जेवणाची तयारी चालू आहे आणि आता जेवण बनवायचं आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आज आपण मलपे बीचला व्हिजिट केलं होतं आणि तिकडे आपण आज मलपे बीच वरती तुम्हाला मी सगळं सांगितलेलं आहे की तिकडे जाऊन तुम्ही काय काय एन्जॉय करू शकता आणि काय काय पाहण्यासारखं आहे. आपण नंतर सी वॉकला गेलो तर तिकडे पण खूप गार्डन आहे सुंदर असा आणि खूप पाहण्यासारखं आहे, तर तिकडे पण तुम्ही जाऊ शकता. आणि नंतर मग आम्ही छोटा मोठा स्नॅक खाल्ला आणि आता आम्ही घरी आलेलो आहोत. तर मित्रांनो, हा छोटासा व्हिडिओ आहे तुमच्यासाठी आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स फॅमिली सोबत व्हिडिओ शेअर करा. आणि उद्या आपण जाणार आहोत बँगलोर फिरण्यासाठी, तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल बटन दाबा उद्याचे व्हिडिओ पाहण्यासाठी. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्लॉग सोबत. तोपर्यंत तुम्ही मस्त खा आणि स्वस्त राहा. स्वतःची काळजी करायला विसरू नका. ओके, बाय बाय.